झी 24 तास एक पाऊल पुढे। कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून सावरल्यानंतर सिक्सर किंग अशी ओळख असणाऱ्या युवराज सिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमबॅक चेन्नई टी20 मॅचमध्ये करता येणार आहे। विशाखापट्टणम टी20 मध्ये पावसाच्या व्यत्ययाने केवळ युवराजचाच नाही तर त्याचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सचाही हिरमोड झाला होता। त्यामुळे चेन्नईत युवीच्या कमबॅककडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विशाखापट्टणम पहिल्या टी20 मध्ये कोण बाजी मारणार यापेक्षा स्टेडियममध्ये उपस्थित सर्व फॅन्सना उत्सुकता लागलेली होती ती सिक्सर किंग युवराज सिंगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील कमबॅकची। मात्र पहिल्या टी20 मध्ये पावसाच्या दमदार फटकेबाजीमुळे युवराज सिंगचं कमबॅक लांबणीवर पडलं आणि फॅन्सना निराश मनानं परतावं लागलं। आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातली दुसरी आणि अखेरची टी20 मॅच 11 सप्टेंबरला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरती रंगणार आहे। त्यामुळे लंकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप पूर्वी युवराजला आंतरराष्ट्रीय टी20 खेळण्याची संधी उपलब्ध आहे। कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे जवळपास 10 महिन्यांपेक्षा अधिकचा काळ युवीला क्रिकेट न खेळताच घालवावा लागला। त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्याच्या इराद्यानं विशाखापट्टणम टी20 मध्ये उतरण्याच्या तयारीत युवराज होता। पण पावसानं जराशीही उसंत न घेतल्यानं युवराजचे कमबॅकचे मनसुबे उधळले गेले। भारताला तब्बल 28 वर्षांनी दुसरा वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा युवी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियात परततोय। त्यामुळे युवराज सिंगचं टीम इंडियातील पदार्पण हे भारताच्या दृष्टीनं लकीच ठरेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।